श्री स्वामी समर्थ। नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपला विषय आहे चैत्रांगणातील मोत्याचे महादेवाची पिंड कशी बनवायची। तर ती पिंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। पांढरे मोती 6 नंबरचे आहे, खूप कमी सामान आपल्याला लागणार आहे। नायलॉन धागा, धागा कापण्याकरता कात्री आणि सुई। चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब करा। चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतली आहे आणि 6 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे। आणि हा एक रंगीत मोती मी घेतलेला आहे, 6 नंबरचा मोती आहे, ऑरेंज कलरचा। 6 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला गाठ पाडलेली, गाठीवरचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे। पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे। हा गोल आपण आता दरवेळेस शिकत असतो नाही का। आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा फिरवून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल। हे पहा, मी सगळ्या मोत्यातनं सुई फिरवून घेतलेली आहे। आता मी ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढली। पहा, हा गोल तयार झाला आहे। आता आपल्याला हा जो 6 मोत्यांचा गोल केला त्याच्याभोवती 6 मोत्यांचे गोल करायचे आहे आणि हा आपला षटकोन आकार इथे तयार होणार आहे। आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता आपण धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेऊया। तुम्ही सुद्धा ही मोत्याची महादेवाची पिंड करून पहा चैत्रांगणातली, आणि तुम्हाला जमली तर मला कमेंटद्वारे कळवा। तुम्हाला माझे शिकवलेले समजले की नाही आणि शिकवण्याची पद्धत आवडली की नाही ते सुद्धा मला कळवा। आता मी हे 5 मोती धाग्यात ओवून घेतलेले आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे, धागा ओढून घ्यायचा। हा आपला इथे दुसरा गोल तयार झाला। आता आपण परत हा एक गोल तयार झाला ह्या गोलाभोवतीचा। आता पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा, आणि आता इथे आपल्याला 4 मोती ओवून गोल बनवायचे आहे। आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे पांढरे। हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती धागा काढला आणि ह्या गोलातला हा मोती, हे 2 मोती इथे आहे। आता पण ह्या गोलातला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि धागा ओढून घेतला। हा दुसरा गोल झाला। आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो आणि त्याच्याजवळचा एक, असे 2 मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेतली। आता परत आपल्याला 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे। हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोतीतनं सुई बाहेर काढायची। ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे। ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली। परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढणार आहे। परत आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे आणि ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। पहा, मी प्रत्येक गोलातला प्रत्येक मोत्यातनं सुई दाखवते कशी काढायची ती, आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई बाहेर काढून घेतली। 4 गोल झाले। आता आपण 5वा गोल तयार करणार आहे। त्याच्याकरता आपण परत धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे। हे 4 पांढरे मोती वगैरे, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, हे 2 मोती, अशी सुई बाहेर काढली पहा आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, ही सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची। सुरुवातीला आपण
5 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल केला, नंतर 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल केला. आता आपल्याला हा जो षटकोनाचा आकार त्यातल्या शेवटचा गोल बनवायचा आहे. हे 3 मोती आपले इथे आहेत. ह्या गोलातला हा, ह्या गोलातला हा, ह्या गोलातला हे 3 मोती इथे आहे. आता आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती मी ओवून घेतले पहा, आणि या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली पहा, धागा ओढून घेतला. आता आपल्याला हा एक षटकोन इथे तयार झाला. आता आपल्याला ह्याच्याभोवती अजून एक षटकोनाची विण पूर्ण करायची. त्याच्याकरता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. परत त्याच्या पुढचा हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा, आणि नंतर हे जे 2 मोती आहे इथे आपल्याला 4 मोती 6 मोत्यांचा गोल करायचा. त्याच्याकरता मी ह्या 2 मोत्यांमधल्या ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. चार मोती ओवून घेतले, आणि ह्या अलीकडचा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, अशी सुई बाहेर काढायची. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. आता पहा, आता हा गोल आहे, ह्या गोलातला सुई काढलेला हा मोती, आणि हा गोल ह्याच्यातला हा मोती, असे 2 मोती इथे आपले आहे. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 4 मोती मी धाग्यात ओवून घेतले पहा, आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे 3 मोती आहे. ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, असे 3 मोती आहे. आता आपण 3 मोती ओवून 6 मोत्यांचा इथे गोल करू. हे 3 मोती ओवून घेतले, आणि इकडनं सुई बाहेर काढली. आता इकडनं सुई वरती काढायची. ही अशी सुई आपण बाहेर वरच्या दिशेने काढून घेतलेली, आणि परत हा मोती, हा मोती आणि हा मोती, अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. असा पूर्ण राऊंड तुम्हाला 6 मोत्यांचा हा गोल करायचा आहे. आता मी हे पहा, हा आपला इथे गोल तयार झालेला, षटकोन तयार होत आलेला आहे. तर आता मी हा पूर्ण करते षटकोन. तर हे जे 2 मोती ह्याच्यातनं सुई मी बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले पहा. हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मोत्यातनं सुई आपण वरती काढू. ही अशी सुई वरती काढली. हा इथे आपला ह्या षटकोनाचा शेवटचा गोल तयार झाला. हा षटकोन तयार झाला आपला. आता आपल्याला महादेवाच्या पिंडीचा मागचा आकार तयार करायचा आहे. हा असा आकार आपल्याला इकडे तयार करायचा. ही पिंड मी तयार केलेली आहे. आता इथे आपला हा आकार तयार करायचा. त्याच्याकरता आता आपण काय करणार आहे, आता इथे हे 6 मोती 2, 2, 4 आणि 2, 6 मोती आपले इथे आहेत. आता आपण काय करू, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. त्याच्यातनं ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढल्यानंतर आता हे जे 2 मोती आहे इथे परत आपल्याला 6 मोत्यांचा एक गोल करायचा आहे. त्याच्याकरता आपण धाग्यात 4 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले, आणि अलीकडचा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू, आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, अशी 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली पहा. धागा ओढून घ्यायचा आहे. हा इथे आपला एक गोल तयार झाला. 6 मोत्यांचा एक गोल आपला इथे तयार झाला. आता आपण पुढच्या 2 मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला हे 3 मोती 1, 2, 3, आता 3 पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे.
हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर इकडच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला परत हे 1 2 3 4 हे 4 मोती, 4 मोत्यातल्या ह्या 2 मोत्यांमध्ये सुई आपल्याला परत बाहेर काढायची. त्याच्याकरता आपण ह्या वरच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे. ही अशी सुई फिरवून घेतली पहा. ह्याही 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. महादेवाची पिंड ही तुम्ही करून पहा. आणि आता परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता इथे आपल्याला 2 गोल 6 मोत्यांचे करायचे आहे. आता ह्या 2 मोत्यांमध्ये मी सुई बाहेर काढली. आता परत इथे आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे पांढरे. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. हा इथे 1 गोल आपला तयार झाला. हा गोल तयार झाल्यानंतर आता आपण ह्या 2 मोत्यांमध्ये परत सुई बाहेर काढू. तुम्ही इथे 4ही गोल करू शकतात. मी 3च गोल करते आहे. हे पहा, आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 4 मोती ओवून 6 मोत्यांचा 1 गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता परत आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला इथे आकार तयार झाला. आता आपण ह्या पुढचे मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. जरा धागा व्यवस्थित ओढला गेला नाही, त्यामुळे ती विण थोडी सैल झाली. मी परत त्या गोलातनं सुई फिरवून घेतलेली आहे. आता आपल्याला एकच गोल बनवायचा आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. आणि ह्याही मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत 2 मोती आणि 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपला हा महादेवाच्या पिंडीचा मागचा आकार तयार झालेला आहे. आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. हा एक आपला इथे तिसरा आकार तयार झाला, महादेवाच्या पिंडीचा मागचा निमुळता आकार. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. आता आपल्याला महादेवाच्या पिंडीतला मधला भाग तयार करायचा आहे. तो कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण इथे गाठ पाडून घेऊया. हे मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. आता आपल्याला महादेवाच्या पिंडीचा हा वरचा मधला भाग तयार करायचा आहे. आता धाग्याला गाठ पाडून घेतली आहे. आणि आपण जो पहिला षटकोन केला होता त्याच्यातला जो आपण पहिला गोल केला होता त्या षटकोनातला त्याच्यातल्या एका मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हे पहा, आपण हा गोल तयार केलेला आहे. त्याच्यातल्या आता आपण एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढून घेतल्यानंतर हा 1 मोती आणि 3 मोती ओवून आपल्याला इथे चौकट डिझाईन बनवायची आहे. आता मी 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे.
हे 3 मोती ओवून घेतले पहा. ह्या मधला गोलातला पहिला गोल केला त्याच्यातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपल्या 3 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली पहा. ही अशी चौकट तयार झाल्यानंतर आपण परत पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढल्यानंतर परत इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती घेतल्यानंतर ही जी चौकट त्याच्यातला हा एक मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी आपली दुसरी चौकट इथे तयार झाली. अशी आता आपल्याला अजून 4 चौकट इथे बनवायच्या आहे. त्या आता मी तुम्हाला पुढे दाखवते. हे पहा, हा माझा एक भाग ह्या इथे तयार झालेला आहे. आता वरचा भाग दाखवायचा आहे. आता वरचा भाग पूर्ण केला की आपली ही महादेवाची पिंड तयार झाली. आता मी वरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे पहा. तुम्ही ही पिंड करून पहा चैत्रांगणातील. आता मी ह्या 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढली. ही सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची. ही सुई काढली, लगेच आपल्याला पुढच्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची. ह्या एका मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. परत इथे आता आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे. हे 2 पांढरे मोती घेतल्यानंतर आता आपण ही जी चौकट बनवली त्यातला हा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशा 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 2 मोती घ्यायचे आहे. हे 2 मोती घेतले आणि ह्या चौकटचा हा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, अशी सुई बाहेर काढली पहा. आणि लगेच त्याच्या पुढचा एक मोती, अशा 3 मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हा एक मोती, ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढू. आता आपला हा वरचा भागसुद्धा तयार होत आलेला आहे. आणि आता परत 2 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती घेतले आणि परत हा मोती, ह्याच्यातला हा मोती आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, अशा ह्या 2 मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत हा पुढचा एक मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. परत आपल्याला 2 मोती घ्यायचे आहे. आता आपली शेवटची चौकट बाकी राहिलेली पहा. आता हे 2 मोती घेतले. ह्या चौकटचा हा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला पहा. हे आपले इथे 5 मोती झाले. आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढली पहा. ह्या मोत्यातनं आता 1 2 3 4 5, हे 5 मोती आहे. आता ह्या चौकटमधला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे. आपली शेवटची डिझाईन इथे चौकटची तयार होते आहे. हा एक पांढरा मोती मी धाग्यामध्ये ओढून घेतलेला आहे आणि ह्या चौकटमधला हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई खाली काढायची. अशी सुई खाली काढली पहा, धागा ओढून घेतला. हा असा इथे आपला गोल तयार झाला पहा. आता आपण परत ह्या पुढच्या खालच्या मोत्यातून सुई वरती काढू. ही अशी सुई मी वरती काढून घेतलेली आहे. परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर सगळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला परत एकदा बाहेर काढायची आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली पहा. आणि आता आपल्याला एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. तुम्ही ही पिंड काळ्या मोत्यांमध्ये केली तर खूप सुंदर दिसेल, पण माझ्याकडे काळे मोती नाही आहेत, त्याच्याकरता मी पांढऱ्या मोत्यांमध्येच ही पिंड केलेली आहे. तर मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला आवडले की नाही माझे शिकवलेले
आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता एक ऑरेंज मोती मी घेणार आहे 6 नंबरचा. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि त्याच्यासमोरचा हा मोती, ह्याच्यातनं आपण सुई परत बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली चैत्रांगणातील मोत्याची महादेवाची पिंड इथे तयार झालेली आहे. सुंदर अशी पिंड आपण इथे आज शिकलेलो आहे. हे पहा, महादेवाची पिंड. महादेवाची मोत्याची पिंड चैत्रांगणात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.